7 महिन्यांपूर्वी मनीराम सिंग या गृहस्थांना त्यांच्या दुकानासमोर एक कुत्रा सापडला. काही दिवसातच मनीराम यांच्या मुलीसाठी त्यांनी घरी आणलेला कुत्रा अधिक जवळचा झाला. पण एके दिवशी अचानक त्यांच्या मुलीचं त्या कुत्र्याबद्दलचं समीकरण त्या दिवशी मनीराम यांच्या समोर आलं आणि एका कुत्र्यामुळे संपूर्ण कुटुंब संपलं. दरम्यान काय होता हा प्रकार आणि एका कुत्र्यामुळे संपूर्ण कुटुंब कसं संपलं, सविस्तर जाणून घेऊयात. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील ओलावणा कॉलनी या कॉलनीतील मध्यमवर्गीयांच्या वस्तीत मनीराम सिंग यांचे घर आहे. मनीराम सिंग यांचे आयुष्य म्हणजे सुखाची एक सरळ रेष होती. त्यांच्याकडे कापडाची 2 दुकाने होती जी अत्यंत भरभराटीत चालत. महिन्याला 70 ते 80 हजार रुपयांची कमाई ते सहज करत. ही कमाई त्या काळात त्यांच्या कुटुंबासाठी मोठी होती. घरात आनंद नांदत होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे मनीराम यांची 23 वर्षांची कन्या प्रियंका. प्रियंका एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि हुशार मुलगी होती. तिचे उच्च शिक्षण सुरू होते आणि तिचे स्वप्न होते स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, शिक्षिका बनण्याचे. लग्नाऐवजी शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या प्रियंकाचा मनीराम यांना सार्थ अभिमान होता. मनीराम यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य म्हणजे त्यांचा 7 महिन्यापूर्वी सापडलेला कुत्रा जॅक मनीराम यांना त्यांच्या दुकानासमोर सापडला होता आणि त्यांनी त्याला प्रेमाने घरात आणले. जॅक हा अत्यंत निष्ठावान होता, पण तितकाच आक्रमक. अनोळखी व्यक्तींसाठी तो कर्दनकाळ होता, म्हणून त्याला घराबाहेर बांधून ठेवावे लागे. पण कुटुंबासाठी, विशेषतः प्रियंकासाठी तो एक प्रेमळ साथीदार होता. प्रियंका आणि जॅक यांचे नाते केवळ मालक आणि सेवक नव्हते, तर एका निष्ठावान मित्राचे होते. प्रियंकाने रात्रंदिवस अभ्यास केला. 6 महिने ती पुस्तकात पूर्णपणे रमून गेली होती. तिचे कठोर प्रयत्न लवकरच फळास आले. तिला तिच्या शहरात एका सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. घरात आनंदाचे वातावरण पसरले. प्रियंका रोज सकाळी 8 वाजता स्कूटीने शाळेत जायची आणि दुपारी 3 ते 4च्या दरम्यान घरी परत यायची. आयुष्याचे चक्र सुरळीत आणि समाधानीपणे फिरत होते. या सुखी जीवनाला पहिला तडा गेला तो रविवारी. मनीराम दुकानावर गेले होते आणि प्रियंका घरी एकटी होती. त्यांचा शेजारी करमवीर हा तो तरुण होता, ज्याच्या डोळ्यात प्रियंकाबद्दल एक वेगळीच भावना होती. त्याला ती खूप आवडायची. तो वारंवार प्रियंकाला पाहण्याच्या आणि तिच्याशी बोलण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी येत जात असे. त्या दिवशी करमवीरने मनीरामच्या घराकडे पाहिलं. जॅक बांधलेला होता. मनीराम दुकानावर गेले होते आणि प्रियंका आतमध्ये एकटी होती. ही संधी साधून करमवीर तिच्याकडे आला. सुरुवातीला साध्या गप्पा सुरू होत्या, पण हळूहळू करमवीरने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. प्रियंका, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू हो म्हण, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. प्रियंकाने या मागणीवर स्पष्ट नकार दिला. तिच्या आवाजात कठोरपणा होता. तिने त्याला सांगितले की तू माझा शेजारी आहेस आणि मी तुला भावाप्रमाणे मानते. माझा नाद सोड आणि इथून निघून जा. करमवीरचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न धुळीला मिळाले. त्याच्या मनात तीव्र निराशा आणि अपमान जन्मला. प्रियंकाच्या नकाराने तो क्रोधित झाला. घरात दुसरे कोणी नाही, प्रियंका एकटी आहे हे पाहून त्याने संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने तिच्याशी चर्चा सुरू केली. भीती आणि रागाने प्रियंकाने जोराने ओरडायला सुरुवात केली. तिच्या तीक्ष्ण ओरडण्याने करमवीर घाबरला. त्याने आपले कृत्य अर्धवट सोडले आणि तिथून पळ काढला. सायंकाळी मनीराम सिंग घरी परतले. प्रियंकाने घडलेली सर्व हकीकत वडिलांना सांगितली. मनीराम यांचा चेहरा रागाने लाल झाला, पण लगेच त्यांच्या मनात एक विचार आला, इज्जत, प्रतिष्ठा. जर मी करमवीरशी भांडलो तर ही घटना पूर्ण कॉलनीत पसरेल. लोक आमच्या मुलीवरच शिंतोडे उडवतील आणि बदनामी आपलीच होईल. या विचाराने मनीराम यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. प्रियंका आता शिक्षिका झाली होती, उच्च शिक्षित होती आणि लग्नाचे वय झाले होते. आता काहीही न बोलता तिला चांगला वर बघून तिचे लग्न लावून देणे हेच योग्य. मनीराम यांनी दुसऱ्या दिवसापासून दुकानावर कमी लक्ष देणे सुरू केले आणि प्रियंकासाठी चांगला मुलगा शोधण्याची धावपळ सुरू झाली. अनेक दिवसांच्या शोधानंतर त्यांना कपिल नावाचा एक मुलगा आवडला. कपिल उच्च शिक्षित होता आणि एका खासगी कंपनीत 60 ते 70 हजार रुपये कमवत होता. मनीराम यांना तो योग्य वाटला. भेटीदरम्यान प्रियंका आणि कपिल यांनी एकमेकांना पसंत केले. 20 एप्रिल 2025 रोजी दोघांचे लग्न झाले. कपिल ह्या शहरात राहत असल्याने प्रियंकाला तिच्या शाळेत जाण्यासाठी सोयीचे झाले. सर्व काही पुन्हा एकदा सुरळीत झाले. दोघेही नव्याने सुरू झालेल्या संसारात खूप आनंदी होते. लग्न होऊन 1 महिना झाला होता. 22 मे 2025 सकाळचे 8 वाजले होते. प्रियंका नेहमीप्रमाणे स्कूटीवरून शाळेसाठी निघाली. घरापासून 1-2 किलोमीटर दूर रस्त्यावर अचानक काहीतरी घडले. एक जोरदार अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की प्रियंका जागीच बेशुद्ध झाली
आसपासच्या लोकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 1 तासानंतर मणिराम सिंग आणि कपिल यांना ही बातमी कळली. ते धावत पळत रुग्णालयात पोहोचले. उपचार सुरू असताना कपिल डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून कपिल आणि मणिराम दोघांनाही मोठा धक्का बसला. डॉक्टर म्हणाले, अपघात खूप गंभीर आहे. प्रियंका आता पूर्वीसारखी दिसणार नाही. तिच्या चेहऱ्याला खूप मोठा डॅमेज झाला आहे आणि नाकाचे हाड तुटले आहे. हे सत्य दोघांनाही निराश करणारे होते. जवळपास 1 महिना प्रियंका रुग्णालयात होती. उपचारानंतर तिला घरी आणण्यात आले. शारीरिक जखमा हळूहळू भरत होत्या, पण तिच्या चेहऱ्यावरील डॅमेज कायम होता. शरीराच्या जखमा बऱ्या होत असतानाच दुसऱ्या एका नात्याला जखम होऊ लागली होती. कपिलला आता प्रियंका पूर्वीसारखी आवडत नव्हती. तिचा बदललेला चेहरा, नाकाच्या तुटलेल्या हाडामुळे झालेला फरक, यामुळे त्याला तिच्यासोबत शहरात बाहेर पडायलाही लाज वाटू लागली. जेव्हा त्याचे मित्र प्रियंकाला बघायचे तेव्हा त्यांच्या नजरेत त्याला एक वेगळाच भाव दिसायचा, जो कपिलला त्रास देत होता. कपिल दिवसेंदिवस त्रस्त आणि निराश राहू लागला. त्याने एक कठोर निर्णय घेतला. शांतपणे 1 महिना गेला आणि कपिलने प्रियंकाला घटस्फोट दिला. कपिलचा हा निर्णय प्रियंकासाठी केवळ एक धक्का नव्हता, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वावरचा आघात होता. ॲक्सिडेंटने तिचे सौंदर्य हिरावून घेतले होते, तर घटस्फोटाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. ती पूर्वीसारखी राहिली नाही. ती चिडचिडी झाली, डिप्रेशनमध्ये गेली. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू होता, तो अपघात झाला आणि माझं आयुष्य बर्बाद झाले. मणिराम सिंग यांची अवस्थाही वाईट होती. एवढे सुरळीत सुरू असताना मुलीच्या नशिबी हे दुःख आले. आता हिच्याशी कोण लग्न करेल हा विचार त्यांना सतावत होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. घटस्फोटानंतर प्रियंका पुन्हा वडिलांच्या घरी राहू लागली. या दुर्दैवी परिस्थितीमध्ये एक गोष्ट बदलली नव्हती, करमवीरचे आकर्षण. करमवीर आजही प्रियंकाला तेवढाच पसंत करत होता. तो पूर्वीचा सर्व इतिहास विसरून पुन्हा मणिरामच्या घरी ये जा करू लागला. एक दिवस पुन्हा तीच परिस्थिती. मणिराम दुकानावर, जॅक बाहेर बांधलेला आणि प्रियंका घरी एकटी. करमवीर आला. त्याने सुरुवातीला हसून गप्पा मारल्या आणि नंतर थेट बोलू लागला. प्रियंका, मी आजही तुला तेवढेच पसंत करतो जितके पूर्वी करत होतो. तुझे लग्न झाले, ॲक्सिडेंट झाला आणि तुझा चेहरा बदलला, तरीही माझे प्रेम बदलले नाही. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण आधीच दुःखी असलेल्या प्रियंकाला हे बोलणे अत्यंत अपमानकारक वाटले. ती खूप चिडली. मी तुला आधीच सांगितले आहे, तू माझा भाऊ आहेस. तुला असे काही बोलायचे असेल तर तू माझ्या घरी येऊ नकोस. दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. करमवीरला राग आला. आता घरात कोणी नाहीये असे मनात म्हणत त्याने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. जीव वाचवण्यासाठी प्रियंकाने पूर्ण ताकद लावली आणि कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली. ती धावत घराबाहेर आली आणि बांधलेला कुत्रा जॅकला त्वरित सोडून दिले. जॅक सुटताच त्याने करमवीरवर हल्ला केला. तो त्याचे लचके तोडू लागला. पायांना चावा घेऊ लागला. करमवीरच्या पायातून रक्त वाहू लागले. त्याला काही केल्या जॅक सोडत नव्हता. शेवटी ओरडत ओरडत करमवीर कसा तरी तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंका उठून बाहेर आली. तिने जॅककडे पाहिलं आणि तिचा श्वास थांबला. जॅक मरून पडलेला होता. प्रियंकाला खूप वाईट वाटले, पण लगेच तिच्या मनात कालच्या घटनेचा विचार आला. जॅकने करमवीरला चावा घेतला होता. नक्कीच करमवीरनेच जॅकला मारले असावे असा संशय तिच्या मनात बळावला. सकाळी 11च्या सुमारास प्रियंका जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दिली की आमच्या शेजाऱ्याने आमच्या कुत्र्याला मारले आहे. पोलिसांनी ही तक्रार ऐकून तिच्याकडे दुर्लक्ष केले. हा कुत्र्याचा मॅटर आहे, यात पडू नका. कुत्र्याला नक्की कोणी मारले की तो आजारी होता याचा काही पुरावा नाही. तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव घेत आहात त्याच्या विरुद्ध कसलाही ठोस पुरावा नाही. हा विषय इथेच सोडून द्या असे सांगून पोलिसांनी प्रियंकाला रिकाम्या हाताने परत पाठवले. आधीच उद्ध्वस्त झालेल्या प्रियंकाच्या आयुष्यातून तिचा निष्ठावान मित्रही गेला होता. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे तिच्या मनात संशयाने आणि पलटवार करण्याच्या इच्छेने घर केले. तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेसाठी ती आता एकाच व्यक्तीला, करमवीरला जबाबदार मानू लागली. त्रस्त झालेल्या प्रियंकाने एक भयानक निर्णय घेतला. 24 ऑगस्ट 2025 तिने घरात उत्तम गोड खीर बनवली आणि ती खीर घेऊन ती करमवीरच्या घरी गेली. करमवीरच्या घरी त्याचे वडील रवी दत्त किंवा तो स्वतःही नव्हता, पण त्याची आई मानसी देवी घरात होती. मानसी देवीने विचारले असता प्रियंका म्हणाली, मी करमवीरसाठी खासी खीर बनवून आणली आहे. मानसी देवीने आनंदाने ती खीर स्वीकारली आणि प्रियंका घरी परतली. संध्याकाळ झाली. करमवीर आणि त्याचे वडील रवी दत्त घरी आले. मानसी देवीने जेवण वाढले. जेवणासोबत तिने करमवीरला ती खास खीर वाढली. तिने स्वतःसाठी भांड्यातून थोडी खीर वाढून घेतली. तिने रवी दत्त यांनाही देऊ केली, पण त्यांची तब्येत थोडी खराब असल्याने त्यांनी खीर खाण्यास नकार दिला. करमवीरने पूर्ण खीर खाल्ली. मानसी देवीनेही खाल्ली.
जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासाने अचानक करमवीरला उलट्या होऊ लागल्या. रवी दत्त घाबरले. मानसी देवीची तब्येतही बिघडू लागली. रवी दत्त यांनी तात्काळ गाडीची व्यवस्था केली आणि दोघांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले, पण ते विषारी औषध इतके तीव्र होते की 1.5 ते 2 तासात करमवीर आणि मानसी देवी या दोघांचाही मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्वरित पोलिसांना बोलावले. पोलीस आल्यावर रवी दत्त यांनी त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. प्रियंका शिक्षिकेने आमच्या घरी खीर आणून दिली होती, तीच खाल्ल्यावर हे घडले. पोलिसांना सर्व काही समजले. त्यांनी प्रियंका शिक्षिकेच्या घरी धाव घेतली आणि महिला पोलिसांनी तिला अटक केली व पोलीस स्टेशनला आणले. सुरुवातीला प्रियंकाने गुन्हा कबूल केला नाही, पण जेव्हा तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या तेव्हा तिने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. तिचे स्पष्टीकरण: त्याने माझ्या कुत्र्याला मारले असावे असा माझा संशय होता, म्हणून मी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि खिरीत विषारी औषध मिसळले. पोलिसांनी प्रियंका विरुद्ध चार्जशीट तयार करून तिला जेलमध्ये टाकले. तिच्या विरुद्ध खुनाचा खटला सुरू झाला. या कथानकातील सर्वात मोठा आणि भयानक भाग हा होता की कुत्रा जॅकला करमवीरने मारले होते की नाही हे कधीच सिद्ध झाले नव्हते. प्रियंकाचा संपूर्ण कट केवळ संशयाच्या आधारावर रचला गेला होता. संशयाच्या धुराने झाकलेलं आयुष्य इतके भयानक असू शकते की केवळ एका अंदाजामुळे 2 निरपराध लोकांची हत्या झाली, ज्यातील एकाने म्हणजेच मानसी देवी यांनी काहीच केले नव्हते, तर दुसऱ्याचा करमवीरचा गुन्हा केवळ छळछाडीचा होता, हत्येचा नाही. या घटनेमुळे प्रियंकाने आयुष्यातील प्रत्येक गोष्ट गमावली. शिक्षण, नोकरी, लग्न, निष्ठावान कुत्रा आणि आता स्वतःचे स्वातंत्र्य. संशयाचे भूत हे आयुष्य किती विध्वंसक बनवू शकते हेच या कथेचे सर्वात मोठे सत्य आहे. कोर्ट तिला कोणती शिक्षा सुनावेल हे भविष्यात समजेल. या घटनेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे नाही, तर समाजात अशा प्रकारे संशयाच्या आहारी जाऊन घेतलेल्या निर्णयाचे गंभीर परिणाम दर्शवून जागरूकता निर्माण करणे आहे.